आपली आजी हॉस्पिटल मध्ये आहे. आजी कशी जेवण केलं नाही ना असं होत असते, त्याच्यामुळं मम्मा सांगत असते जेवण करत जा म्हणून. आता जेवण करची ना उद्यापासून. अयो अगो बाई गा. 3 hours later. चलो लवकर ये. चल चल आजूकडे जायचं. चल चल हॉस्पिटल मध्ये. चल बरं. चल आजूला टुच्ची केली आपल्याला बघून यायचं. चल लवकर चल. पुण्याला काय झालं? घेऊन जाते. हा चल. खरंच कर. माझं पण काढते 2 दिवस. हा तूर डाळीने ऍसिडिटी लिहत असते. आम्ही ती लाल मसूर डाळच घेतो. मसूर डाळ आणि ती थोडीशी राहते तूर डाळ. A few moments later. आपली आजी हॉस्पिटल मध्ये आहे. जेवण केलं नाही ना असं होत असते, त्याच्यामुळं मम्मा सांगत असते जेवण करत जा म्हणून. आता जेवण करची ना उद्यापासून. काय बनवली? उपमा. मला खाऊ घाल. अयो अगो बाई गा. तू खाल मला. मी खाते ना बाळा. खाऊ दे ना मला. तू खाऊ दे ना मला. मला चालू घालते तू. तर मंडळी फायनली मी आलोय आता घरी. मम्मीला हॉस्पिटलमधून आणलं होतं. मला माहिती पण नव्हतं की मम्मी ॲडमिट झाली हॉस्पिटलमध्ये. मला वाटलं असं शॉपला गेली काय की तिने सकाळी. पण नंतर मला फायनली दीदीने सांगितलं की मम्मीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. सो आम्ही आवरून लगेचच गेलो हॉस्पिटलला, बसलो. आणि इथं शोल्डरपाशी सिस्टर झालं होतं आणि ऑपरेशन नॉर्मली होतं, सक्सेसफुल झालं. मम्मीला डिस्चार्ज पण भेटला. त्याच्यामुळे आता मम्मी मस्त आराम करते. पण जरा आता व्लॉग आपण एंड करूयात. जरा खाली मम्मीसोबत जरा मी टाईम स्पेंड करतो. आजचा व्लॉग आपण त्याच्या पुढं आपण नाही घेऊ शकत, कारण आज सगळेजण घरीच आहेत आणि मला पण जरा थोडं मम्मीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. सो आपण आजचा व्लॉग इथं समाप्त करूयात. उद्या व्लॉग चांगला आपण हसून खेळून बनवूयात अजून. ओके. सो